पुणे येथील मोंढवा विभागातील महार वतन जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या विरोधात ही आंदोलनाची हाक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी सामाजिक न्याय मंत्री खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशानुसार देण्यात आली होती। आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे यांनी केले। संघटनेचा आरोप आहे की अमोडिया कंपनीकडून 1800 कोटींच्या सरकारी जमिनीची केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करून सुमारे 152 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असले तरी सरकारने या प्रकरणात ठोस कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। घोटाळा स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा आणि संबंधितांना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीमशक्ती संघटनेने दिला। या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी सरकारविरोधी घोषणांनी चौक दणाणून गेला। देशाचे नेते, मागासवर्गीयचे हृदय सम्राट माननीय खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार जे पुण्यामध्ये जवळजवळ महार वतनीचा जो घोटाळा झालेला आहे, त्या घोटाळ्यासंबंधात आम्हाला हांडोरे साहेबांनी आदेश दिलेले आहेत की पूर्ण महाराष्ट्रभर आतापर्यंत जे धनदानक्याने जमिनी लाटलेल्या आहेत, ते जमिनी तुटक्या पैशात देऊन त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी लाटून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचं ठरवले। त्यामुळे हे सोलापूर शहरामध्ये आमच्या साहेबांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन केलेलं आहे। अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मुंढवा या ठिकाणी असलेली जमीन, महार वतनाच्या नावाने असलेली जमीन, 1800 कोटीची जमीन जवळजवळ 300 कोटी रुपयामध्ये त्यांनी या ठिकाणी गेली आणि ती ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि महाराष्ट्रामधून आदरणीय आमच्या संघटनेचे नेते चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार बाबा ह्या अशा पद्धतीनं आपल्या महारवतनी जमीन लाटत आहेत, त्यांना कुठंतरी या ठिकाणी आळा घालण्यासाठी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं पाहिजे, केलं पाहिजे। कमीत कमी त्यांची जागा या ठिकाणी दाखवून देण्यासाठी आणि आमच्या आजपर्यंत घेतलेल्या ज्या जमिनी आहेत, महारवतनी जमिनी असतील, इनामी जमीन असतील, गायरान जमीन असतील किंवा या ठिकाणी दिलेल्या फॉरेस्टच्या जमिनी असतील, या जमिनी बळकवण्याचं काम ही महाराष्ट्राचे असलेले धनदानगी, उद्योगपती, व्यापारी या सर्वांनी या ठिकाणी गिळंकृत केलेलं आहे। तेव्हा त्या जमिनी आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी मिळाव्यात अशी या ठिकाणी आमच्या आमदार खासदार हांडोरे साहेबांची या ठिकाणी मागणी आहे आणि त्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन आमच्या सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने केलेलं आहे।